तुम्हाला माहिती आहे का भारतीय दलितांना भीमा कोरेगावच्या लढाईत ब्रिटिशांकडून का लढावं लागलं? तर पेशवाईच्या काळात दलित समाजाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता. शिक्षण बंद, शस्त्र हातात घेणं गुन्हा, रस्त्यावर थुंकी पडू नये म्हणून गळ्यात मडकी, पायांचे ठसे पुसण्यासाठी हातात झाडू. हा स्वराज्य नव्हता, ही होती जातीय गुलामगिरी. पेशवे दलितांचे रक्षक नव्हते, तर ते अन्यायाचे प्रतिनिधी होते. न्याय मागायचा तर शिक्षा, आवाज उठवायचा तर मृत्यू. अशा वेळी ब्रिटिश सैन्यात एक वेगळी संधी मिळाली. जात नाही तर शौर्य पाहिलं, शस्त्र हातात घेण्याचा अधिकार मिळाला, सन्मानाने जगण्याची संधी मिळाली. म्हणून महार समाजातील तरुण ब्रिटिश सैन्यात गेले. 1 जानेवारी 1818 बॅटल ऑफ भीमा कोरेगाव. पेशव्यांचं सैन्य होतं 28,000चं आणि ब्रिटिशांचं होतं फक्त 800 जणांचं. त्यामध्ये 500 लोक हे महार समाजाचे होते आणि उरलेले ब्रिटिश सैन्याचे होते. पण इतिहास सांगतो, संख्या नाही तर शौर्य जिंकतं. ही लढाई ब्रिटिशांसाठी नव्हती, तर ही लढाई होती अन्यायाविरुद्ध, गुलामगिरी विरुद्ध आणि आत्मसन्मानासाठी. म्हणूनच 1 जानेवारी हा विजय नव्हे तर हा शौर्य दिन आहे. भीमा कोरेगावच्या विजयस्तंभावर ब्रिटिशांनी 22 महारांचे नावे कोरलेली आहेत, जे या लढाईमध्ये शहीद झाले होते. म्हणूनच 1 जानेवारी 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला भेट देऊन ज्या शहीद महारांची नावे त्या स्तंभावर कोरलेली आहेत, त्या महारांना सलामी दिली आणि हा दिवस शौर्य दिन म्हणून ओळखला जाऊ लागला. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा आणि जर असेच अपडेट डेली हवे असतील तर माझ्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा.